Hello, good afternoon students. Myself Kamini Bhanudas Rokde. I am here to teach you ecology subject. तुम्हाला थर्ड इयरच्या झुलॉजीच्या सब्जेक्ट मध्ये दोन पेपर आहेत. एक इकॉलॉजीचा आणि दुसरा बायोटेक्नॉलॉजीचा. तर जो इकॉलॉजीचा पेपर आहे त्या पेपरचा पूर्ण सिलेबस आपण ऑनलाइन लेक्चर मधून कंप्लीट करणार आहोत. तर आजचं जे लेक्चर आहे इन टुडेज लेक्चर, फर्स्टली वी डिफाइन व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी. ठीक आहे, इकॉलॉजी टर्म काय आहे, इकॉलॉजीची डेफिनेशन काय आहे, कोणते डिफरंट सायंटिस्ट होते ज्यांनी इकॉलॉजी ही टर्म डिफाइन केली. पहिल्यांदा इकॉलॉजी हा शब्द कोणत्या फॅक्टरशी रिलेटेड आहे ते सांगितलं. आणि त्याचबरोबर आपण लेक्चर मध्ये डिफरंट टाइप्सच्या इकॉलॉजी हे सुद्धा बघू. ठीक आहे. सो फर्स्टली, what is mean by ecology? The study of the relationship between organisms and their environment and the balances between these relationships. म्हणजे आपली जी काही अर्थ आहे, आपण अर्थवर राहतो, त्या अर्थ मध्ये जे अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर्स आहेत त्यामध्ये असलेला रिलेशन, त्याचबरोबर ते एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत आणि कोणत्या प्रकारचं एन्व्हायरमेंट ते फॉर्म करतात. एन्व्हायरमेंट फॉर्म झाल्यानंतर जे काही अर्थ मध्ये बॅलन्स होणार आहे, होल इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक थिंग्सचं, त्याचबरोबर इक्विलिब्रियम कसं मेंटेन राहणार आहे, ह्याची जी स्टडी असते दॅट इज कॉल्ड ॲज इकॉलॉजी. फिगर मध्ये तुम्हाला ब्लू वर्ड्स मध्ये अबायोटिक फॅक्टर्स दिसतील. अबायोटिक म्हणजे जे कसे आहेत, नॉन लिव्हिंग आहेत. त्यामध्ये कोणते कोणते येतात, त्यामध्ये फॅक्टर्स येतात टेम्परेचर, ठीक आहे, सनलाइट, एअर मध्ये जे काही गॅसेस आहेत ते, प्रेशर, ह्युमिडिटी, these are the non living factors. ओके, हे जे नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत ते लिव्हिंग फॅक्टरशी म्हणजेच बायोटिक फॅक्टरशी कसे रिलेशनशिप शो करतात, कसे हे दोन्हीही फॅक्टर एकमेकांवर डिपेंड आहेत, दिस स्टडी इज नोन एज इकॉलॉजी. सो बायोटिक फॅक्टर्स कोणते कोणते आहेत, फिगर मध्ये तुम्हाला रेड मध्ये जे वर्ड्स आहेत लाईक insects, plants, microorganisms, reptiles, mammals, birds, means all the plants, all the animals, all the microorganisms comes under the biotic factors. ठीक है. So water is a non-living, means a biotic factor. Now we define the term ecology. ठीक है. The term ecology is derived from the Greek word oikos, means house or place to live, and logos means a discussion to study. म्हणजे इकॉलॉजी हा जो शब्द आहे तो ग्रीक वर्ड्स पासून घेण्यात आलेला आहे, ज्याचा की शब्दशः म्हणजे मीनिंगफुल अर्थ काय होतो की एखादा ऑर्गॅनिझम जिथे राहतो त्याचं लिव्हिंग प्लेस जे आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याबद्दल म्हणजे तो कुठे राहतो, तो कसा राहतो, त्याच्या फीडिंग हॅबिट कशी आहे, जी काही स्टडी आहे ती डिस्कस करण्यालाच इकॉलॉजी असं म्हणतात. सो एका पर्टिक्युलर
डेफिनेशन मध्ये इकॉलॉजीला टाकण्यात आलेलं आहे. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप, इंटर म्हणजे दोघांमध्ये असलेला इंटर रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ देअर फिजिकल अँड बायोटिक एन्व्हायरमेंट्स इज नोन ॲज इकॉलॉजी. आता बायोटिक एन्व्हायरमेंट मध्ये जे काही आपण आता बोललो प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही असतील तर ते फिजिकल एन्व्हायरमेंटशी कसा इंटर रिलेशनशिप शो करतात. वॉटर जर आपण बघितलं तर वॉटर हे अबायोटिक फॅक्टर आहे, नॉन लिव्हिंग फॅक्टर आहे, पण त्या वॉटर मध्ये लिव्हिंग थिंग्स राहतात, जसं की प्लांट्स आहेत, फिशेस आहेत, ठीक आहे, स्नेक आहेत, हे त्या वॉटरवर डिपेंड आहेत. सो दिस इज ए रिलेशनशिप बिटवीन देम. आता एन्व्हायरमेंट डिटेल मध्ये आपण जर बघितलं, एन्व्हायरमेंट आपण म्हणतोय, ठीक आहे, वातावरण, हवामान जे काय आपण म्हणतोय ते काय आहे. सो आपल्या आजूबाजूला जे काही एन्व्हायरमेंट आहे, एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, सराउंडिंग जे काही आपल्या अवतीभोवती आहे ते काय आहे. एन्व्हायरमेंट इज द सम टोटल ऑफ द फिजिकल एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये फिजिकल एन्व्हायरमेंट पण येणार आहे आणि बायोटिक एन्व्हायरमेंट पण इन्क्लूड होणार आहे. फिजिकल एन्व्हायरमेंट मध्ये कोणते फॅक्टर असतील, टेम्परेचर, वॉटर, विंड, ठीक आहे, आणि आणखीन जे काही गॅसेस वगैरे आहेत ते. आणि बायोलॉजिकल किंवा बायोटिक एन्व्हायरमेंट मध्ये कोणते असतील, सो ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे की कॉम्पिटिशन मध्ये येतात, प्रिडेशन मध्ये येतात, पॅरासिटिझम मध्ये येतात किंवा कोऑपरेशन शो करतात. आता हे कॉम्पिटिशन, प्रिडेशन, पॅरासिटिझम, कोऑपरेशन हे काय आहे. सो दिस इज ए रिलेशनशिप ऑफ द ऑर्गॅनिझम्स. आपण याच्या नंतरचे जे काही पुढे लेक्चर्स येतील किंवा तुम्ही जो सिलेबस बघितलेला आहे इकॉलॉजीचा, मोड ऑफ रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स, की दोन ऑर्गॅनिझम मध्ये रिलेशनशिप आहे, जसं की समजा म्युच्युअलिझम आहे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे रूट नॉट नूडल्सला असतात, लेग्युमिनस प्लांट्स जे असतात म्हणजे शेंगा येणारे जे प्लांट्स असतात त्यांच्या रूट्सला एक बॅक्टेरिया राहतो, ठीक आहे, त्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणतात. तर मग हा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि ते रूट म्हणजे ते प्लांट एकमेकांसोबत काय शो करतायत, रिलेशनशिप शो करतायत. सो त्यांचे मिळून एक एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचा रोल आहे. आता डिटेल मध्ये आपण जे मोड आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहोत. सो in today's lecture you got it that what is mean by the ecology. Next, आता आपण इकॉलॉजी हा टर्म बघतोय, तर पहिल्यांदा ही जी टर्म आहे इकॉलॉजी ही कुणी इंट्रोड्यूस केली, तर रेटर जो सायंटिस्ट होता इन 1868. बघा 1800च्या काळामध्ये in 1868 रेटर इंट्रोड्यूस the term ecology. आणि त्याला फुल्ली डिफाईन कुणी केलं, इकॉलॉजीला फुल्ली डिफाईन कुणी केलं, तर नेक्स्ट सायंटिस्ट होता 1800च्या काळामध्ये in 1869 जर्मन बायोलॉजिस्ट अर्नस्ट हेगल. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं की इकॉलॉजी पहिल्यांदा इंट्रोड्यूस कुणी केली, तर सायंटिस्टचं नाव आहे रेटर. आणि जर इकॉलॉजी डिफाईन कुणी केली फर्स्ट टाइम, सो द सायंटिस्ट इज which is German biologist Ernest Haeckel. Now we discuss
द डिफरंट डेफिनेशन्स ऑफ इकॉलॉजी. इकॉलॉजीच्या डिफरंट डेफिनेशन्स आपण बघू. तर फर्स्ट डेफिनेशन जी अर्नस्ट हेक्कलने आपल्याला सांगितली तीच आपण बघू. Ernest Haeckel in 1869 defined the ecology as, आता डेफिनेशन काय आहे ते बघा, the total relation of the animal to both its organic and inorganic environments. म्हणजे इथे त्याने फक्त ॲनिमल्सशी रिलेटेड सांगितलेलं आहे. पण नंतर जेव्हा डिफरंट सायंटिस्टनी याच्यावर वर्क केलं तेव्हा जी काही इकॉलॉजीची डेफिनेशन आहे ती पुढे चेंज झालेली आहे. पण फर्स्टली हेकलनं ती त्याच्या शब्दामध्ये डिफाईन केली की ॲनिमल्सचं जे काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एन्व्हायरमेंटशी रिलेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ इकॉलॉजी. आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मधला डिफरन्स यू नो व्हेरी वेल. ऑर्गॅनिक म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, these are the organic content. and inorganic content मध्ये कोणतं येणार? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. these are the nitrogen, these are the inorganic content. so these content, how they related with the animal, or animal ला ह्या कंटेंटचा कसा फायदा होतो किंवा कसा तो रोल तिथे प्ले होतो हे अभ्यासने म्हणजेच काय इकॉलॉजी. असं कोणाचं म्हणणं होतं? अर्नस्ट हेकलचं. नाव नेक्स्ट सायंटिस्ट टायलरने त्यावर वर्क केलं आणि मग त्याने 1936 ला इकॉलॉजी पुन्हा डिफाईन केली. टॉयलरचं म्हणणं काय आहे? टॉयलर defined ecology as the science of all the relation of all organisms to all their environments. आता टॉयलरने बघा फक्त ॲनिमलला टार्गेट केलेलं नाही आणि टॉयलरने हे सांगितले की जे काही ऑर्गॅनिझम्स एन्व्हायरमेंट मध्ये आहेत, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, त्यांचा स्टडी करणे that is a ecology. ठीक आहे. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकमेकांवर डिपेंड आहेत, नॉन लिव्हिंग एकमेकांवर डिपेंड आहेत. या पूर्ण रिलेशन्सची स्टडी त्या ब्रांचला काय म्हणण्यात आले? इकॉलॉजी. देन पुन्हा थर्ड, त्याच्यानंतर खूप सारे असे दुसरे सायंटिस्ट होते ज्यांनी की इकॉलॉजीला डिफाईन केलं. पण ज्या सायंटिस्टने इकॉलॉजी पूर्णपणे क्लिअर करून सांगितलेली आहे तो सायंटिस्ट आहे युगिने ओडम. ओडम इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट हु वर्क ऑन द इकॉलॉजी. ओडमचं इकॉलॉजीचं जे बुक आहे ते बुक तुम्हाला रेफर करायचं आहे, जे की वन ऑफ द बेस्ट बुक आहे. ओडमने त्याचे पूर्ण जी काही लाईफ आहे ती इकॉलॉजीच्या स्टडी मध्ये स्पेंड केलेली आहे. सो इन 1963, in 1969 and in 1971 Odum defined the ecology term, which is the universally accepted term, and the term is ecology is the study of structure and function of ecosystem, or ecology is the study of structure and function of the nature. आपण नेचर जी टर्म बघतोय, एन्व्हायरमेंट ची टर्म बघतोय, त्यामध्ये ज्या इकोसिस्टीम्स येतात, इकोसिस्टीम काय आहे हे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहे. पण आतापर्यंत लास्ट
इयरच्या स्टडीमध्ये तुम्ही 12th ला 11th ला जे इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर बघितलं की सपोज वॉटर इकोसिस्टीम आहे, तर मग वॉटर इकोसिस्टीम मध्ये जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स येतात, पहिले तर वॉटर आहे, सनलाइट आहे, टेम्परेचर आहे, त्यांचा रोल, आणि जे बायोटिक मध्ये आहेत जसं की हर्बिव्होर्स, कार्निव्होर्स, डेट्रिटिव्होर्स, ते सगळ्यांचं मिळून एक इकोसिस्टीम तयार होते. ठीक आहे. सो ह्या इकोसिस्टीमचं स्ट्रक्चर कसं आहे आणि ती एन्व्हायरमेंट मध्ये फंक्शन काय करते, हे जे काही स्टडी आहे ती फर्स्टली कोणी सांगितली आहे? ओर्डम या सायंटिस्टने सांगितलेली आहे. ओर्डमला फादर ऑफ इकॉलॉजी असं सुद्धा म्हणतात. सो इन दिस स्लाइड आता आपण बघणार आहे डिफरंट टाइप्स ऑफ इकॉलॉजी. इकॉलॉजीच्या खूप टाइप्स आहेत, त्यामधल्या आपण मेन इथे हायलाइट करतोय. फर्स्ट इज ऑर्गॅनिझमल इकॉलॉजी, देन पॉप्युलेशन इकॉलॉजी, कम्युनिटी इकॉलॉजी, इकोसिस्टम इकॉलॉजी, लँडस्केप इकॉलॉजी, global ecology, and one of the molecular ecology. So these are the main and important types of ecology. One by one we discuss it. So first is the organismal ecology. This type of ecology एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम ची आपण स्टडी करणार आहे. इट्स फिजियोलॉजी, इट्स बिहेवियर. ठीक आहे. जे काही एका पर्टिक्युलर एका सिंगल ऑर्गॅनिझमची स्टडी आहे, म्हणजे तो एन्व्हायरमेंटशी कसा रिलेटेड आहे, दॅट इज दी ऑर्गॅनिझमल इकॉलॉजी. ठीक आहे. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन इकॉलॉजी. पॉप्युलेशन यू नो डिफरंट टाइप्सचे स्पीसीजेस एका एन्व्हायरमेंट मध्ये राहतात. आता समजा ह्युमनची पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, इन्सेक्टची पॉप्युलेशन आहे, तर एका सेम स्पीसीजचे ऑर्गॅनिझम एकत्र येऊन राहतात, दॅट इज अ पॉप्युलेशन. मग त्या पॉप्युलेशनची स्टडी आहे दॅट इज कॉल्ड पॉप्युलेशन इकॉलॉजी. स्टडी ऑफ द पॉप्युलेशन स्पीसीजेस आणि त्यांचा एन्व्हायरमेंट मध्ये रोल काय आहे, इंटरॅक्शन काय आहे, आणि ते कोणत्या हॅबिटॅट मध्ये राहतात. ठीक आहे. थर्ड, कम्युनिटी इकॉलॉजी. कम्युनिटी इकॉलॉजी मीन्स द स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग पॉप्युलेशन स्पीसीज and between species and the abiotic environment including species diversity. आता बघा, सिंगल बघितलं तर एक स्पेसिमन स्पीसीजेस, मग त्यांच्या ग्रुपला आपण पॉप्युलेशन म्हणणार, आणि असे डिफरंट पॉप्युलेशन एका एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, तर त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणते, एक कम्युनिटी असं म्हणतोय. आता जर जंगल मध्ये आपण बघितलं, फॉरेस्ट मध्ये, तर फॉरेस्ट मध्ये तुम्हाला प्लांट्सची कम्युनिटी दिसेल. ठीक आहे. समजा डीर असतील, डीर्सची कम्युनिटी दिसेल, पण इकोसिस्टम कोणती आहे, ती फॉरेस्ट आहे. ठीक आहे. तर स्पेशल एका पर्टिक्युलर कम्युनिटीची जर इकॉलॉजी बघायची आपल्याला, तर त्याला म्हणतात कम्युनिटी इकॉलॉजी स्टडी. नाउ नेक्स्ट, इकोसिस्टम इकॉलॉजी. आता खूप डिफरंट टाइप्स आहेत इकोसिस्टीमचे, जसं की टेरेस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये टेरेस्ट्रियल ॲनिमल राहतात. ठीक आहे. टेरेस्ट्रियल बर्ड्स राहतात, टेरेस्ट्रियल प्लांट्स असतात, मग त्यांची मिळून टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. वॉटर मध्ये आहे जे ॲनिमल्स, प्लांट्स वगैरे सगळे अबायोटिक फॅक्टर, ती झाली वॉटर इकोसिस्टीम. डेझर्ट इकोसिस्टीम म्हणजे वाळवंटामध्ये जे काही प्राणी प्लांट्स राहतात ते. त्याच्यानंतर टुंड्रा इकोसिस्टीम. अशा म्हणजे ज्या काही डिफरंट इकोसिस्टीम्स आहेत त्यांची सेपरेट स्टडी इकोसिस्टम इकॉलॉजी ब्रांच मध्ये करतात. नेक्स्ट इज लँडस्केप इकॉलॉजी.
स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन जिओग्राफी अँड इकॉलॉजी. म्हणजे लँडस्केप. लँडस्केप म्हणजे जो काही मराठीतून आपण त्याला काय म्हणतो, जो काही म्हणजे लँडचा भाग आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे अर्थवर 70% वॉटर आहे आणि जवळपास 30% मध्ये लँडचा पार्ट आहे, म्हणजे जमिनीचा पार्ट आहे. तर मग त्या जमिनीच्या पार्टवर किंवा जो काही भौगोलिक आपण दृष्ट्या बघतो, तर ते भूगोलच्या किंवा जिओग्राफीच्या पोर्शन मध्ये जी इकॉलॉजी येते दॅट इज अ लँडस्केप इकॉलॉजी. नेक्स्ट इज अ ग्लोबल इकॉलॉजी. ग्लोब म्हणजे जे पूर्ण काही आपलं विश्व आहे, पूर्ण काही आपलं अर्थवरचं ग्लोबल एन्व्हायरमेंट आहे. त्यामध्ये अर्थमध्ये डिफरंट टाइप्सच्या इकोसिस्टीम्स येतात. जसं की जे काही टेम्परेट रिजन आहे, ठीक आहे, नॉन टेम्परेट रिजन आहे, त्यानंतर कोल्डर रिजन आहे, म्हणजे अंटार्क्टिका वगैरे तो वाला पार्ट, आणि जो इक्वेटरचा पार्ट आहे. ठीक आहे. डिफरंट जे क्लायमॅटिक रिजन्स आहेत अर्थवर, त्यांची स्टडी म्हणजे ग्लोबल इकॉलॉजी. आणि लास्ट जी आता स्लाइडवर तुम्हाला दिसतीये डेफिनेशन, ती आहे मॉलिक्युलर इकॉलॉजीची. मॉलिक्युलर लेवलला जाऊन आपण इकॉलॉजी स्टडी करणार आहोत. म्हणजे आता बघा, एखादा जो इन्सेक्ट आहे, तर इन्सेक्ट मध्ये तुम्हाला खूप डिफरंट फॉर्म्स मध्ये इन्सेक्ट दिसते एकाच फॅमिली मधले. तर त्या फॅमिली लेवलला किंवा जीनस लेवलला जाऊन आपण मॉलिक्युलर लेवलला जाऊन तो एक इन्सेक्ट दुसऱ्या इन्सेक्ट पेक्षा कसा डिफरंट आहे त्याची स्टडी म्हणजे काय, मॉलिक्युलर इकॉलॉजी. म्हणजे आपल्याला जर दोन ट्विन्स दिसत असतील, ते ट्विन्स एक्सटर्नली जरी सेम असले तरी मॉलिक्युलर लेवलला ते एकमेकांपेक्षा डिफरंट असतात. ठीक आहे. सो दिस स्लाइड शो द डिफरंट डायग्राम्स ऑफ इकोसिस्टीम. आता आपण बघितलं ऑर्गॅनिझमल इकोसिस्टीम. एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमशीच आपण त्याची स्टडी करणारे. समजा फिन रे असेल, हा वॉटर मध्ये असतो, तर तो कसा राहतो, कुठे राहतो, त्याचं फीडिंग हॅबिट काय आहे, तो कसा डायजेशन त्याचं कसं आहे, एक्सक्रिशन कसं आहे, ठीक आहे, डेव्हलपमेंट त्याची कशी होते, दॅट इज अ ऑर्गॅनिझमल इकॉलॉजी. नेक्स्ट मध्ये आपण बघितलं होतं कम्युनिटी इकॉलॉजी. फॉरेस्ट मध्ये आपण तिथं त्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल की हॉर्सेस आहेत, त्याच्यानंतर लॉयन आहे, बर्ड्स आहे, झेब्रा आहे. त्यांचे सगळ्यांची जी काही वेगळी कम्युनिटी आहे ती एका जंगल मध्येच प्रेझेंट आहे. तर त्याची स्टडी म्हणजेच कम्युनिटी इकॉलॉजी. नेक्स्ट थर्ड तुम्हाला लोअर साइडला जी स्लाइड मध्ये पिक्चर दिसते इकोसिस्टीम इकॉलॉजीचं, की जो टेरेस्ट्रियल पोर्शन आहे आणि वॉटरचा पोर्शन आहे, तो एकमेकांशी कनेक्टेड झालेला आहे. आणि जे काही तिथं ते ॲनिमल्स एकमेकांवर डिपेंड असतात. म्हणजे आता समजा बघा, प्लांट्स जे प्रायमरी प्रोड्युसर्स असतात प्लांट्स, तर प्लांट्सवर डिपेंड असणारे कोणते, हर्बिव्होरस, जसं की तो ससा असेल, ठीक आहे, आणि त्याच्यावर डिपेंड असणारा तो कार्निव्होरस, म्हणजे तो फॉक्स वगैरे जे प्राणी असतील ते. आणि ते नंतर मग डिटोरिएट वगैरे झाले की त्यांच्यावर डिपेंड कोण आहे, डेट्रिटिव्हरस, म्हणजे बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ते त्यांची सगळ्यांची मिळून काय तयार होते, एक सिस्टीम तयार होते, त्याला म्हणतात इकोसिस्टीम. आणि त्याची स्टडी म्हणजेच काय, इकोसिस्टीम इकॉलॉजी. आणि जी स्लाइड मध्ये तुम्हाला मॉलिक्युलर इकॉलॉजीची पिक्चर दिसते, त्या मॉलिक्युलर इकॉलॉजी मध्ये तुम्हाला डिफरंट टाइप्सचे इन्सेक्टचे तिथे पिक्चर्स दिसून येतील.
ठीक आहे, एकाच फॅमिली मधले हे आहेत. पण मॉलिक्युलर लेवलवर जर आपण त्यांना बघितलं, त्यांच्या जीन लेवलवर, जीन सिक्वेन्सिंगवर, की डीएनए मध्ये जे काही बेस पेअर्स असतात त्यांच्या सिक्वेन्सिंगवर आपण त्यांना जर स्टडी केली तर ते तुम्हाला एकमेकांपेक्षा डिफरंट दिसून येतील. मग तुम्हाला समजेल की एक्सटर्नली फिनोटिपिकली जरी ती स्पीसीज सारखी दिसत असेल तरी त्या स्पीसीज एकमेकांपेक्षा डिफरंट आहेत आणि एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीज पासून कशी डिफरंट होते मॉलिक्युलर लेवलला ऑन द बेसिस ऑफ जीन सिक्वेन्सिंग, ऑन द बेसिस ऑफ बेस पेअरिंग, हे आपल्याला इकोसिस्टीम, मॉलिक्युलर इकोसिस्टीम वरून डिफाइन करता येतं किंवा समजतं. ठीक आहे. सो थँक यू टू ऑल ऑफ यू. यू केअरफुली लिसन मी. अँड जे काही नेक्स्ट लेक्चर आहेत इकोलॉजीचे ते तुम्हाला गुगल क्लासरूमवर आणि यूट्यूब चॅनलवर माझ्या दिसतील. सो थँक यू टू ऑल ऑफ यू.